नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 12वी युवक भारती मराठी पाठ 8वा रेशीमबंध। पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यू म पठाण। बंध म्हणजे नाते, रेशीमबंध म्हणजे मुलायम म्हणजेच मानवाचे आणि निसर्गाशी अत्यंत कोमल हळुवार नाजूक नाते। हे नाते हे बंध सहजासहजी दिसत नाहीत, ते सूक्ष्म तरल कोमल भावनांचे बंध असतात। म्हणूनच लेखक यू म पठाण या बंधांना रेशीमबंध असे म्हणतात। मध्यरात्रीनंतर येते ती उत्तर रात्र, साधारणपणे पहाटेचे 3 ते 4 साडेचारची वेळ। यावेळी आपण सर्वजण साखर झोपेत असतो, परंतु लेखक डॉक्टर यू म पठाण यांनी या सकाळच्या पहाटेच्या 3:30च्या निसर्गाचे वर्णन अत्यंत तरल सरळ शब्दात केले आहे। पाठ वाचताना तो निसर्ग आपल्या डोळ्यापुढे आहे असा उभा राहतो। लेखकांनी त्यावेळच्या भोवतालच्या निसर्गात माणसांच्या भावभावनांचे प्रतिबिंब रेखाटले आहे। सुरुवातीला आपण पाहूया पाठाचा परिचय। लेखक डॉक्टर यू म पठाण यांचा परिचय। सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते। शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात, विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन केलं त्यांनी। मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन, प्राचीन मराठी व हिंदी साहित्यांचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडता प्रांत। भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभव साहित्य संशोधन, खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित। संत साहित्य चिंतन, शोधनी, आठव ज्ञानदेवीचा, अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रही प्रकाशित। मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे। 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित, तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित। बघा, आपण लेखक डॉक्टर यू म पठाण यांचा परिचय पाहिला। हे सुप्रसिद्ध साहित्यिक होते, तसेच संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक होते, कथालेखक, संशोधक, संपादक, नामवंत वक्ते। शाळेत असल्यापासून त्यांनी बघा लेखनाला सुरुवात केलेली। विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन केलेलं आहे त्यांनी। मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन केलेले आहे। प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा आवडीचा प्रांत। भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभव साहित्य संशोधन, खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत त्यांचे। मराठवाड्यातील लोककथा, महानुभव संशोधन, साहित्य संशोधन, खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत त्यांचे। संत साहित्य चिंतन, शोधनी, आठव ज्ञानदेवीचा, अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रही प्रकाशित आहेत त्यांचे। मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे। 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित आहेत ते, तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित आहेत। तर बघा, आपण जेव्हा दीर्घोत्तरी प्रश्नोत्तरीत लिहू तेव्हा नक्कीच लेखकांनी जे ग्रंथ लिहिलेत किंवा त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्यांचा उल्लेख करा, ते जरूर लिहा त्याच्यामध्ये, म्हणजेच आपण नक्कीच अभ्यास केला आहे हे परीक्षकाच्या लक्षात येईल। 1-2 तरी त्यांचे ग्रंथांची नावं पाठ करा, तसेच त्यांचे काही ग्रंथ वगैरे भेटले तर ते नक्की वाचा। या ललित गद्य पाठामधील उत्तरात्र, पहाट आणि सकाळ या प्रवाहाचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते। उत्तररात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भवताल, पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरे यांना हलकेच येणारे जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्हासित करतात। वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगानुयुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत राहते।
या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले आहे. पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत या संबंधींचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे. पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहराचा स्वागत सडा, निशिगंधाच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केली आहे हे अभ्यासण्याजोगे आहे. आता हा ललित गद्य पाठामध्ये काय केलेलं आहे लेखकाने, तर उत्तरात्र म्हणजे पहाट आणि सकाळ या प्रहारांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा स्पर्श घडवते. उत्तरात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भोवताल म्हणजे सर्वजण त्यावेळी झोपलेले असतात, म्हणून त्यांनी निद्रिस्त भोवताल असं दिलं आहे. पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरे यांना हलकेच येणारी जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्हासित करतात. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे आणि त्यांचे आपले युगायुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत राहते. या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे नाव दिले आहे. पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला आणि किती उत्सुक आहेत या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे. पाखरांचा चिवचिवाट, गोलमोहराचा स्वागत सडा, निशिगंधांच्या सुगंधांची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न आणि शैलीत कशी चित्रित केली आहे हे अभ्यासण्याजोगे आहे. अतिशय सुंदर पाठ आहे हा. पाहूयात आपण. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेले असते. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप झाली आहे असे वाटत राहते. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते म्हणजे मध्यरात्र झाल्यानंतर उत्तररात्र येते. उत्तररात्र म्हणजे कसे, मध्यरात्रीनंतरचा काळ म्हणजे साधारण 3:30-3चा काळ. मग उत्तररात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं म्हणजे उत्तररात्र आलेले असते म्हणजे तिने काय केलेलं, हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं म्हणजे उत्तररात्रीचं आगमन झालेलं ते कसं हलकेच झालेलं आहे असं लेखक म्हणतात. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये. उत्तररात्री अशी येते की एकदम हळुवारपणे येते, एकदम अलगद येते, एकदम मुलायमपणे येते की कुणाला कळत सुद्धा नाही उत्तररात्र आलेली. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. पण लेखकाला कसं निसर्गाची आवड आहे त्यामुळे लेखक सकाळी पहाटे 3:30चा जो निसर्ग आहे ते पाहण्यासाठी लेखकाला उठतोच लेखक, म्हणजे त्यांना आवड आहे म्हणून ते म्हणतात की याची चाहूल मला मात्र लागते. म्हणजे उत्तरात्रीची चाहूल मला मात्र लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात कुठंतरी उमटत राहतात. उत्तररात्र जी येते ती कशी येते, अगदी मुलायम, अगदी अलगद. पण तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने म्हणजे तितकी हळुवार येते परंतु ती तरीसुद्धा माझ्या मनात तिची जी नाजूक स्पंदन आहेत ती कुठेतरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही, त्यामुळेच माझी झोप लागत नाही असं लेखक म्हणतात. आणि असं वाटतं की माझी आता झोप झाली आहे असं वाटत राहतं. बघा, नंतर मी हलकेच उठतो. लेखकांना जाग आल्यानंतर लेखक उठतात. चूळ भरतो, डायनिंग टेबल जवळ येतो आणि त्यांच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो. तो असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला, बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला, त्यांच्यावरची पाखर देखील गाढ झोपलेली आणि त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. बघा, लेखक काय करतात, त्यावेळी उठतात. लेखकांना वाटतं की माझी झोप पुरेशी झालेली आहे. मग ते उठतात आणि काय करतात, चूळ भरतात. डायनिंग टेबलजवळ येतात. टेबलजवळ येतात. बघा इथे आपल्याला ते बसलेले दाखवले त्यांनी. डायनिंग टेबलजवळ येतात ते आणि काय करतात, खिडकी हलकेच उघडतात म्हणजे हळूच खिडकी उघडतात, कारण कोणी उठू नये, आवाज झाला तर कोणीतरी उठेल असं लेखकांना वाटतं, म्हणजे कोणाची झोपमोड होऊ नये असं त्यांना वाटतं. रात्रीच्या नीरव शांततेची निद्राभंग होऊ नये म्हणून.
जी रात्रीची नीरव शांतता आहे त्याची निद्रा भंग होणे म्हणजे झोपमोड होऊ नये म्हणून बाहेर पाहतो तो असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला. लेखकांनी बघा त्यावेळेचं किती मनमोहक वर्णन केलेलं आहे. त्यावेळी कसं झालेलं असतं काळा कुळकुळीत अंधार म्हणजे खूप अंधार असतो. बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला. आता लेखकांनी बघा बागेतले झाडं आहेत वेली आहेत त्यांना कसं एक मनुष्याचं रूप दिलेलं आहे. ते कसं म्हणतात की सारे झाडं आणि सारे वेली आहेत ते सुद्धा झोपलेले असतात म्हणजे ते पण एकदम शांत असतात. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली. झाडावेलीवरती जी बसलेली पाखरं आहेत त्यांचा सुद्धा किलबिलाट चालू नाही अजून म्हणजे ती सुद्धा गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू नाही झालेला नसतो कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. लेखक म्हणतात आता फक्त 3-3:30 तर वाजलेले असतात त्यामुळे त्यांचा अजून पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो. का कुणास ठाऊक. ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं. साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठंतरी दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जाकरांचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवल्याशा इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील आणि पांढऱ्या शुभ्र आणि रगत चंदनी ताफ्याचं देखील. बघा लेखक म्हणतात ही वेळ मला फार आवडते. का कुणास ठाऊक पण ही वेळ मला फार आवडते. का तर सारं जग कसं साखर झोपेत असतं म्हणजे ह्यावेळी कसं सगळेजण गाढ झोपेत असतात. मग गाढ झोपेत असताना कशा सगळ्यांच्या चिंता काळज्या सगळ्या मिटलेल्या असतात विरलेल्या असतात म्हणजे कुठेतरी गेलेल्या असतात असं लेखक म्हणतात. विरलेले असतात म्हणजे विरविरीत झालेले असतात विरळ झालेले असतात म्हणजे कमी झालेले असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मन कसं समेवर आलेलं असतं आणि मला वाटतं मन समेवर येणे म्हणजे काय मन शांत एकरूप होणे. आपण ज्यावेळी गाढ झोपत असते तेव्हा आपण कसं एकदम शांत असतो आपलं मन एकदम शांत असतं. साखर झोपेत असणे म्हणजे पहाटेच्या गाढ स्वप्नील निद्रेत असणे असं लेखक सांगतात. तर मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं. मग लेखक म्हणतात ह्याच वेळी आपलं जे खरं मन असतं ते हेच असतं. दिवसा कसं दिवसभर काहीतरी कामं असतात टेन्शन असतात काळजी असतं पण हे जे असते ही जी वेळ असते ह्या वेळेमध्ये कसं सगळी गाढ झोपलेले असतात चिंता काळज्या कशा विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. समेवर म्हणजे एकदम शांत एकरूप झालेलं असतं मन. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं. मग लेखक म्हणतात की मला वाटतं हे जे आपलं मन आहे ते खरं याच वेळी असतं जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील. आता लेखकांनी काय केले बघा तिथं जे वेली आहेत तिथं जे झाडं आहेत त्यांची सुद्धा मनं लेखक म्हणतात की यावेळी कसं ते सुद्धा बिना टेन्शनच्या असतात. झाडं वेली सुद्धा त्या पण कशा एकदम शांत एकरूप झालेली त्यांची मनं असतात असं लेखक म्हणतात. मग ते आपलं सुद्धा आणि तसंच नव्हे तर ते दुधाळ सायलीचं देखील तांबडसर बोगनवेलीचं देखील तांबडसर बोगनवेल एक वेल आहे त्याचं सुद्धा केशरी गुलमोहराचं देखील गुलमोहराचं झाड आहे तर ते गुलमोहर पण एकदम शांत आहे त्यामुळे लेखक म्हणतात त्याचं सुद्धा मन कसं एकदम शांत आहे. जांभूळसर जाकरांडाचं देखील जाकरांड म्हणजे असं जांभळ्या कलरचे बघा फुलं असतात ते झाड आहे ते जाकरांड. किरमिजी निळसर पिवळसर येवलेल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील आणि पांढऱ्या शुभ्र आणि रगत चंदनी चाफ्याचं देखील. बघा लेखकांनी एवढ्या सगळ्या निसर्गातील जी वेली आहेत झाडं आहेत त्यांचं वर्णन किती छान केलेलं आहे. या साऱ्यांमध्ये नि माझ्यांमध्ये असं कोणतं बरं नातं आहे कोणते रेशीमबंध आहेत कोणती जवळीक आहे केव्हा पहाट होते नि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. बघा या साऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे. आता जे लेखकांनी घाणेरीचं नंतर चाफ्याचं जाकरांडाचं असं जी नावं घेतली गुलमोहराचं यांच्याने माझ्यामध्ये कुठलं बरं नातं आहे असं लेखकाला प्रश्न पडला आहे. कोणतं रेशीमबंध आहे म्हणजे कुठलं बंधन आहे बंध आहे दोघांमध्ये. कोणती जवळीक आहे कोणती अशी जवळीक आहे की असं लेखकाला वाटतं की केव्हा पहाट होते आणि मी या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. अशी ओढ मनाला का बरं लागून राहते असं लेखक म्हणतात. असोशी म्हणजे ओढ.
हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत ना. आदिमत्व म्हणजे मूळचा, म्हणजेच आदिम म्हणजे पहिला, आदिमत्व म्हणजे कसं मूळची जी अवस्था आहे असं लेखक म्हणतात की त्याकडे तरी मला ओढून नेत नाहीत ना. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तरी मनाला ओढून नेत नाहीत ना. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही ना. मानवाला कसे निसर्गाची ओढ असते ती युगानुयुगांपासून लागून राहिली, ती का तर आदिम म्हणजे कसं पहिला. तसेच त्यांनी सांगितले रुजू म्हणजे सरळ साधा निर्मळ पारदर्शी. स्नेहबंध म्हणजे एक बंधन, असं मैत्रीचं बंधन, त्यामुळे तरी ही ओढ नाही ना लागली. मी डायनिंग टेबल जवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जाकरांची निळाई जांभळाही शोधत होतो, बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराही शोधत होतो. लेखक काय करतात, डायनिंग जवळ येतात ना तेव्हा त्यांना भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात, म्हणजे खिडकी उघडली तरी काळोखच असणार, परंतु त्याच्यात पण आपण काय शोधतोय तर सायलीच्या, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध. ह्या ज्या वेली आहेत मोगऱ्याच्या, चाफ्याचा, जी तिथून जो सुगंध येत आहे ते आपण शोधतोय का. तसेच जाकरांची निळाई जांभळाई शोधत होतो, जाकरांची जी जांभळी फुलं आहेत ते शोधत होतो आपण. बोगनवेलीची लाली शोधत होतो की केशरी गुलमोहराही शोधत होतो आपण. काळ्या अंधारात हे सारच विसावलं होतं. काळ्या अंधारात कसं हे सारं थांबलेलं होतं, सुखावले होते आणि माझं वेड मन त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. आणि माझं मन वाट पाहत होतं की या सगळ्या वेलींना केव्हा जाग येते ते. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. आता लेखक जसे या वेली कधी जाग्या होतील याचं वाट पाहत बसलेत, असं मला ते म्हणतात की लेखक म्हणतात की असं फक्त वृक्षांबद्दल, वेलींबद्दलच नाही वाटत की माझी एक लहानकी नात आहे तिच्याबद्दलही वाटतं. बघा, म्हणजे लहानग्या नातीबद्दल जसं वाटतंय तसं लेखकांना वृक्षवेलींबद्दल वाटतं आहे. म्हणजे लेखकाचं निसर्गाशी किती जवळचं नातं आहे. तेव्हा तिचं नाव अलविशा, लेखकांनी त्यांच्या नातीचं नाव सांगितलं आहे अलविशा. माझ्या मुलीची, अल्मासची ती लहान मुलगी. त्यांची मुलगी आहे कोण, अल्मास, तिची लहान मुलगी ती अलविशा. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशी ती मुलका वेगळी आहे. म्हणजे तिचं नाव इतकं सुंदर आहे, जगावेगळं आहे नाव, आणि तशी ती पण तशीच आहे, मुलका वेगळी, म्हणजे सगळ्यात वेगळी आहे ती. अजून वर्षभराची देखील झाली नसेल, अजून वर्षभराची पण नसेल झाली असं लेखक म्हणतात. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अलविशाही तिच्याबरोबर येते. अल्मास म्हणजे लेखकांची मुलगी, ती आली की आता अलविशा तर येणार, तिची मुलगी आहे म्हटल्यानंतर. पण दिवसभर असते ती माझ्याच अंगा खांद्यावर. जरी ती आली घरी तरी ती माझ्याच अंगा खांद्यावरती खेळत असते, म्हणजे लेखकाबरोबरच ती खेळत असते. मला बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते. म्हणजे दिवसभर माझ्याबरोबर खेळते, माझ्या अंगा खांद्यावरती खेळते, पण रात्री लेखकालाच बिलगून शेवटी ती आईजवळ गाढ झोपते. तेव्हा शैशवातील ती नितळता किती मोहक असते ते जाणवते. तेव्हा लेखकाला असं जातं, शैशवातील म्हणजे लहानपणीची, एकदम शिशु अवस्थेतील नितळता म्हणजे निखळपणा एकदम किती मोहक असते ते जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण येते. उत्तर रात्री म्हणजे 3:30-4च्या वेळी जर लेखक लिहायला बसले तरी तिची आठवण येते लेखकाला. आता ह्यावेळी तर ती इतकी छोटी आहे तर ती झोपलेलीच असणार, परंतु लेखकाला तिची आठवण येते. अलविशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असे वाटत राहतं. 3:30च्या सुमारास, म्हणजे ती छोटी आहे म्हणते तर ती झोपलीच असेल, तरीही लेखक सारखं डोकावून पाहतात ते उठले की नाही, ती केव्हा उठते आणि आपल्याकडे खुदकन हसत आपल्याकडे केव्हा झेपावते असं लेखकाला वाटत राहतं. पण ही झाडं आणि या वेली जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अलविशा देखील गाढ झोपलेली असते. आता यावेळी झाडं, वेली कशा शांत झोपलेल्या असतात तशी अलविशाही गाढ झोपलेली असणार. ही उत्तर रात्रीची नीरवता आणि अलविशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं, आश्चर्यकारक साम्य आहे नाही, असं लेखक विचारतात. आता अलविशा गाढ झोपलेली आहे, मग ही उत्तर रात्रीची नीरवता म्हणजे उत्तर रात्रीची जी शांतता आहे आणि अलविशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात कमालीचं साम्य आहे असं लेखकांना वाटतं. हे नातं देखील आदिम नातंच नाही का.
निसर्गातील नि मानवातलं, शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार, हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. लेखकांना अल्विशा आणि ज्या वेली आहेत त्यांच्या बागेतल्या, त्या दोघांच्यामध्ये कशी शांतता जी आहे ते कसं साम्य असं लेखकाला वाटतं. मग हे नातं देखील आदी नातंच नाही का? मग हे जे नातं आहे निसर्गातील निसर्गाचं आणि मानवाचं जे नातं आहे ते कसं आदिम नातं आहे, म्हणजे फार पूर्वीपासूनचं नातं आहे असं लेखक म्हणतात. शेवटी हे दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. आता ह्या वेली, जे वृक्ष आहेत ते कसं ह्याच विश्वाचं आहेत जिथे आपण राहतो. मग लेखक म्हणतात हे एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. कोण? मानव आणि निसर्ग. हा विचार, हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. हा जो विचार आहे आणि हे जे नातं आहे लेखक म्हणतात ते कसं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो, म्हणजे त्याची आठवण येत राहते लेखकाला. आणि याचा विचार करत राहते. मग विचार करता करता लेखक म्हणतात की पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. हा जो विचार आहे तो पाकळी पाकळीनं उलगडू लागतो, म्हणजे हळूहळू मनात असे अनेक विचार येत राहतात. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जाकरांड्याच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजूबुजू लागतात. पहाट झालीये काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखाची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळूवार की तुम्हाला त्यांची गंधवार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा लोभसवाना, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. बघा, लेखकांनी फार सुंदर वर्णन केले आहे. आपल्या डोळ्यासमोर आहे असा लेखक जसा सांगतायत ना तसा निसर्ग उभा राहतो. सर्वात आधी जाग येते. आता लेखक म्हणतात लेखक जेव्हा उत्तर रात्रीच्या वेळी उठून बसतात तेव्हा हळूहळू पहाट व्हायला लागलेली असते. तेव्हा लेखकाला कसं जाणवतं की सर्वात आधी जाग कुणाला येते तर आमच्या बागेतल्या पाखरांना, म्हणजे बागेतली जी पाखरं आहेत त्यांना अगोदर जाग येते. कारण त्यांचा किलबिलाट चालू झाला की मग सगळीकडे किलबिलाट चालू होतं ना. मी पहिला चहा करून, मग लेखक काय करतात तेव्हा पहिला चहा करून घेतात आणि त्याचा घोट घोट घेत काय लिहावं याचा विचार करत राहतात. मग काहीसा संभ्रमात असतात तर त्यावेळी ही इवली इवली पाखरं काय करतात, गुलमोहराच्या घरट्यातून, आता या पाखरांना जाग आलेली आहे तर गुलमोहराच्या झाडावरती त्यांचं घरटं आहे तर त्या घरट्यातून तसेच जाकरांडाच्या फांद्यावरून काय करतात, हळूहळू डोळे किलकिली करू पाहतात, म्हणजे हळूहळू उठतात ते आणि पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. म्हणजे पहाटेच्या प्रकाशकिरण ते पाहतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात म्हणजे त्यांच्यातल्या त्यांच्यात किलबिलाट चालू होते. पहाट झाली आहे काय असे विचारू लागतात. आपण कसं सकाळी उठल्यानंतर घरात आपल्या आई असते, वडील असते, त्यांना काहीतरी विचारतात हे किती वाजले, काय वाजले. तसंच ती लोक पण जे हे पक्षी आहेत, पाखरं आहेत, ती सुद्धा लेखकांना असं वाटतं की आता ते चिवचिव करायला लागले तर त्यांना वाटतं की ते आपापसातच कुजबुजू करतायत आणि विचारतायत काय पहाट झाली का असं विचारतात काय, असं लेखकांना वाटतं. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. मग लेखक असं म्हणतात काय त्यांच्यातले ते कुजबुज करतात, पहाट झाली काय असं विचारत, पण लेखकांना असं वाटतं की पहाटच विचारत असेल का त्यांना की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचंनी या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काही तर जवळचं नातं आहे. पहाट आणि ही इवलीवलीशी पाखरं, छोटी छोटी पाखरं आहेत, यांचंसुद्धा जवळकीचं नातं आहे असं लेखक म्हणतात. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. आता त्यांनी पंख फडफडायचं वेळ आणि पहाट यायचं वेळ, यांचा संबंध लेखकांनी कसं जोडला की त्यांना वाटतं की ह्या छोट्या पाखरांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ते आकाशात हलकेच पाऊल टाकते. हे छोट्या पाखरांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला सुद्धा राहवत नाही असं लेखक म्हणतात. मग पहाटेला तरी यावंच लागतं असं म्हणतात. मग ती काय करते, हलकेच आकाशात पाऊल टाकते, म्हणजे हळूहळू येते. एकदम आता ज्यावेळी आपल्याला अंधारा असतो त्यावेळी प्रकाश काय एकदम येत नाही, हळूहळू हळूहळू येत राहतो.
जो धूसर भाग आहे तो नाहीसा होत 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 जातो. इतकं हळुवार की तुम्हाला त्यांची गंध वार्ता देखील लागू नये, इतकं हळुवार की तुम्हाला समजून सुद्धा येणार नाही. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. लेखक म्हणतात पहाट कशी होते हे पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा लोभसवाना नाजूक तरल अनुभव वाटला आहे. लेखक आता नेहमी याचा अनुभव घेतात. त्यामुळे आता आपण तर त्यावेळी तर साखर झोपेत असतो. मग लेखक म्हणतात की त्यावेळचा जो एक अनोखा लोभसवाना नाजूक तरल अनुभव आहे तो तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा. लेखक आपल्याला सांगतात की तुम्ही या उत्तर रात्रीच्या वेळी उठून बघा, तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, म्हणजे तुम्हालाही त्याच्यातला आनंद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. बघा, अनुभव घ्यायला हरकत नाही आपल्याला. पण हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाकरांडावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. आता हे पाखरं कसं नेहमीच बाहेर असतात, मग त्यांना हा अनुभव येतच असणार आहे. पहाटे जेव्हा हे पहाट येते त्यावेळी त्यांना हा अनुभव येतच असणार आहे. मग आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जाकरांडावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, म्हणजे काय ती झोपेतून उठल्या असे एकदम मोठ्याने ओरडत नाहीत, एकदम हळूहळू किलबिलाट करतात, चिवचिवाट करतात. हळूहळू मंद मंद असतो त्यांचा जो चिवचिवाट आहे. पण जशी पहाट उजाडते तसा तो वाढत जातो. आणि जसा म्हणजे जशी पहाट होते तसा कसा हळूहळू त्यांचा आवाज वाढत जातो. एखाद्या उत्सवासारखा जणू त्या आल्हादाला, हर्षोत्साहाला एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकून सायली जागी होते. बोगनवेल सळसळू लागते. आता ह्या पाखरांचा चिवचिवाट ऐकून काय होते बघा. बोगनवेल सळसळू लागते, सायली जागी होते. म्हणजे ह्यावेळी जाग्या होत्या असं लेखक म्हणतात. दोन्ही चापे एकमेकांशी हितगुज करू लागतात, म्हणजे ही झाडं पण हालायला लागतात. लेखक म्हणतात ते हितगुज करतात, म्हणजे ते एक आपापसात काहीतरी कुजबुजत आहेत, बोलत आहेत असं लेखक म्हणतात. रंगीबेरंगी क्रोटन्सना कुठं फुलं येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात नि ती हलू डोलू लागतात. गुलमोहरांची सळसळ ऐकल्यावर जाकरांडा ही पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. बघा, लेखकांनी काय केले, या सगळ्या वेलींना जिवंत करून टाकले आपल्या पुढे. रंगीबेरंगी क्रोटन्सना कुठं फुलं येतात, हे क्रोटन्स आहे त्यांना फुलं येत नाहीत, पण ते काय करतात त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात, मग ती डोलू लागतात, हलू लागतात असं लेखक म्हणतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जाकरांडा हे पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. गुलमोहर जसं हलतं तसं जाकरांडेही हलत असणार आहे. मग लेखक म्हणतात जाकरांडे सुद्धा काय करतात, गुलमोहराची सळसळ ऐकल्यानंतर ते सुद्धा पहाट वाऱ्यासंगी हसू बोलू लागतात. पहाट वाऱ्यासंगी हसू बोलू लागतात म्हणजे पहाट वाऱ्यांसंग हलायला लागतात असं लेखक म्हणतात. म्हणजेच ते कुजबुजतात पहाट वाऱ्यांसारखे. पहाटेचा जो मंद वारा येतो त्याच्याबरोबर जाकरांडेही कसं हसू बोलू लागतं. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडून वाहतो. म्हणजे या सगळ्या वेली वगैरे हालायला लागतात, मग पाखरेही बोलायला लागतात. बोलायला म्हणजे किलबिलाट करायला लागतात. मग लेखक म्हणतात की पहाट झाल्याचा जणू यांना आनंदच होत आहे आणि या साऱ्यांच्या मनातून तो आनंद भरभरून ओसंडू लागतो. दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हावून निघालेला असतो. सायलीच्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवलेला असतो. जाकरांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. बघा, लेखकाने किती सुंदर वर्णन केलंय. आता पहाट झालेली आहे. मग लेखक काय करतात, दार उघडून मी हलकेच बागेत येतो. मग लेखक दार उघडतात आणि हलकेच बागेत येतात. पहाटेच्या किरणांनी काय केले, आता लेखकांनी कसं वर्णन केले बघा पहाटेचं सुंदर. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हावून निघालेला असतो. पहाटेची जी किरणे येतात ती मोगऱ्यावरती पडलेली असतात. मग त्या मोगरा कसा पांढरा शुभ्रच दिसतो. मग लेखक म्हणतात की पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हावून निघालेला असतो. न्हावून निघालेला म्हणजे जो मोगरा फुललेला असतो तर कसा पांढरा शुभ्र असतो, म्हणून त्या लेखक म्हणतात त्या किरणांनी तो न्हावून निघालेच, म्हणजे त्या किरणांनी मोगऱ्याला अंघोळ घातलेली असं लेखक म्हणतात. सायलीच्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागली असली असते. त्या प्रकाश सायलीच्या झाडावरती पडल्यामुळे कसं हिरवा रंग अजूनच खुलून दिसत असतो, म्हणून लेखक म्हणतात की सायलीच्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवलेला असतो. आता गुलमोहराची जी फुलं असतात त्या सकाळी कशी अशी पडलेली असतात खाली. मग लेखक म्हणतात त्याच्याजवळ जावं
तर काय केशरी सडा शिंपून ठेवलं, म्हणजे खाली झाडाच्या भोवती ती गुलमोहराची जी फुलं पडलेली असतात त्याला लेखक म्हणतात की जणू केशरी सडा म्हणजे केशरी रंगाची फुलं पडलेली आहे, ते म्हणून ते म्हणतात की गुलमोहराने काय केलेलं आहे, केशरी सडा शिंपून ठेवलेला असतो. आणि जाकरांडाची निळी जांभळी फुलं रगतचंदेनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करतात. आता इथे जाकरांडाची फुलंही खाली पडली असतील आणि चाफ्याची फुलं खाली पडली असतील, ती मिसळली असतील एकमेकाला. तर लेखक म्हणतात की दोन्ही जण बिलगून काय करतात, गप्पा गोष्टी करतात, असं लेखकांनी तिथं आपल्याला अनुभव दिलेला आहे. आता इथे लेखक आपल्याला दाखवलेला आहे बघा, त्यांच्या बागेत आलेले. चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो, पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच, त्याची सर इतर कुणाला येणार. पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या वेगळ्या वेगळ्या सुगंधाचं माझं काही आदिम नातं तर नाही, त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते. आता लेखक चाफ्याजवळ गेले तर काय होतं, त्या फुलांचा वेगळाच मंद मंद गंध येत असतो. आपल्याकडे एवढी फुलं आहेत पण सगळ्यांचा जो गंध आहे, जो सुवास आहे, तो वेगळा वेगळा असतो. आता लेखक चाफ्याजवळ गेला तर त्याचा गंध वेगळाच आहे, तसंच तो निशिगंधाकडे गेला तर निशिगंधाचा गंध वेगळाच. लेखक म्हणतात निशिगंध म्हणजे निशिगंधच, खूप सुंदर वास असतो निशिगंधाच्या फुलांचा, त्याची सर इतर कोणाला येणार. लेखक म्हणतात निशिगंधाच्या सुवासासारखी सर कोणालाच येणार नाही, पण निशिगंधाच्या पलीकडे सुद्धा मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिजे की त्याच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. बघा, मोगऱ्यालाही फार सुंदर सुवास असतो. या वेगळ्या सुगंधाचं आणि माझं आदिम नातं तर नाही ना. हे वेगवेगळे जे सुगंध आहेत त्याचं आणि माझं कसं आदिम नातं म्हणजे फार पूर्वीपासूनचं नातं तर नाही ना, असं लेखक विचारतात. त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते. त्या सुवासाची एवढी अनिवार्य ओढ म्हणजे एवढी ओढ का लागून राहते मला, नक्कीच माझं आणि त्यांचं काहीतरी नातं असणार आहे, असं लेखक म्हणतात. प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यामध्ये पाणी घालू लागतो. जसा जसा प्रकाश होऊ लागतो, उजेड येऊ लागतं, तेव्हा लेखकाला जाणवतं की अरे वाफे तर कोरडेच आहेत. वाफे म्हणजे जिथं झाडं लावलेली असतात तो वाफा केलेला असतो, असा चौरस केलेला असतो. मग ते लेखक म्हणतात म्हणजे माती जरा कोरडी दिसते ना, लेखक म्हणतात अरे वाफे तर कोरडेच आहेत, ते म्हणजे ह्यांना पाण्याची गरज आहे, या वेलींना झाडांना पाण्याची गरज आहे, असं लेखक म्हणतात. बागेतल्या नळाला मग काय करतात, रबरी पाईप लावतात लेखक आणि ते वाफ्यामध्ये पाणी घालू लागतात. कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतात. चाफ्यांच्या, गुलमोहरांच्या, जाकरांड्याच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतात लेखक. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तऱ्हारतात. बघा, आपण जर समजा एक दिवस पाणी पिलं नाही आणि संध्याकाळी समजा पाणी पिलं, दिवसभर पिलं नाही आणि संध्याकाळी पिलं, तर आपण कसं एकदम तजेलदार होतो, आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. मग आता ह्यांना पाणी नव्हतं भेटलं, त्यामुळं काय झालेलं असतं, मग ते जसं लेखक पाणी देतात तसं पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात, म्हणजे फ्रेश होतात, एकदम फ्रेश दिसतात पानं. हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिडकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदू हसू लागतो. आता आदल्या दिवशी जर पाणी घालायचं राहिलं मोगऱ्याला तर लेखक म्हणतात कसा होतो, तो रुसून बसतो. आता इथे बघा, एखादी छोटी मुलगी जर तिच्या आवडीचं काही दिलं नाही तर कशी रुसून बसते, तसाच हा मोगऱ्याला पाणी दिलं नाही म्हणून मोगरा रुसून बसला, असं लेखक म्हणतात. आणि जर आपण पाण्याच्या शिडका घालता त्या मुलीला तिची आवडती वस्तू दिली तर ती कशी हसू लागते, खुदकुदू हसू लागते आपल्याकडे पाहून. तसंच या मोगऱ्याचं पण आहे. पाणी घालायचं विसरलं तर तो रुसून भरला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा लेखक पाणी घालतात तेव्हा पाणी घालताच तो कसा एकदम फ्रेश होतो, कोमेजू लागतो. आणि पाणी घालायच्या अगोदर तो कसा कोमजलेला होता आणि पाण्याचा जसा शिडकावा झाला तसाच तो पहाटेच्या गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदकुदू हसू लागतो, अशी लेखकांनी कल्पना केलेली आहे. अबूला सोडून तो सुगंधाची पखरण करून लागतो आणि मन मग जाणवू लागतं की उली झाडं आणि वेली देखील किती भावूक असतात. जसं पाणी घातलं जातं तसं ते काय करतो, मोगरा काय करतो, आपला सुवास सगळीकडे पसरवतो. मग लेखक म्हणतात की उली झाडं आणि वेली देखील किती भावूक असतात, म्हणजे त्यांना पाणी दिलं तर ते खुदू हसतं. मग लेखक म्हणतात झाडं आणि वेलीसुद्धा किती भावूक असतात, म्हणजे किती भावना असतात त्यांच्याकडं. कधीमधी थोडीफार रुसली फुगली तर आपण त्यांची थोडीशी वास्तुपुस्त केली आणि मायेने त्यांच्यावरून हात फिरवला तर त्यांच्यात तहानलेला जीव शांत केला की ती देखील गोंडस फुलं देऊन आपल्याला केवळा विरंगुळा
केवढा तजेला देऊन जातात. लेखक म्हणतात की कधीमधी थोडीफार रुचली असतील समजा ती, तर आपण त्यांची थोडीशी वास्तपूस केली करणे म्हणजे चौकशी करणे. आणि मायेनं त्यांच्यावरून हात जर फिरवला, त्यांच्या वेलींवरून हात फिरवला, तर त्यांचा तहानलेला जीव शांत केला म्हणजे त्यांना पाणी घातलं, तर ती कशी गोंडस फुलं देखील आपल्याला केवढा विरंगुळा, म्हणजे आपल्याला किती बरं वाटतं त्यांची ती गोंडस फुल पाहून आपल्याला किती बरं वाटतं, आपल्याला केवढा विरंगुळा आणि तजेला देऊन जातात. फ्रेश फुलं पाहिली की आपलं मनही कसं फ्रेश होतं. मग तुकोबांच्या त्या अभंगांचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांना वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं यातलं इंगित उमलू लागतं. संत तुकारामांचा हे आहे बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हा जो अभंग आहे त्यांचा, ह्याचा अर्थ लेखकांना कसा खराखुर वाटायला लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपले सोयरी धायरी का म्हटलं असावे. वृक्ष आणि वेली यांना आपलं सोयरी धायरी म्हणजे कसं, आपले मित्र, आपले पाहुणे का म्हटले असतील, आपले नातलं का म्हटले असतील, यातलं इंगित उमलू लागतं. म्हणजे यातलं गुपित लेखकाला उमलू लागतं, म्हणजे खरं वाटायला लागतं हे सगळं. का बरं त्यांनी असं म्हटलं असावं. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं हे रेशीमबंध आजकालचे नसावेत, तर ते आदिम असावेत, युगानुयुगांचे असावेत, याची जाणीव उत्कटतेने होऊ लागली. बघा, संत तुकारामांनी सुद्धा त्यावेळी जाणलं होतं की हे वृक्ष वल्ली आहेत ते कसे आपले सोयरी धायरी आहेत. मग लेखक म्हणतात त्यांच्यातलं आणि आपल्यातलं नातं म्हणजे ह्या निसर्गातल्या ह्या वेली, फुलं, पानं आहेत, यांच्यामधलं आणि आपल्यातलं हे रेशीमबंध जे आजकालचे नाही आहेत, खूप पहिल्यापासूनचे आहेत, युगानुयुगांचे असतात, म्हणजे फार पूर्वीपासूनचे आहेत. मग याची जाणीव उत्कटतेने होऊ लागते. याची जाणीव उत्कटतेने म्हणजे ते खूप आत्मीयतेने याची जाणीव होऊ लागते लेखकांना. असं नसतं तर आपल्याला त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती. जर आपल्यात आणि त्यांच्यात काही नातंच नसतं, काही हळूवार बंधच नसते, तर त्यांना आणि आपल्याला त्यांची एवढी ओढ का लागली असती, अनिवार्य अशी ओढ का लागली असते, असं लेखक विचारतायत. बघा, फार सुंदर पाठ होता हा. आपण कल्पनासुद्धा केली नसती असं लेखकाने काय काय कल्पना केली आहे त्याच्यामध्ये. फुलांना, पानांना, वेलींना कसं मानवाच्या रूपात त्यांनी मानलेलं आहे, पक्ष्यांना वगैरे. छान पाठ आहे, तुम्ही नक्की अभ्यासा.